कोल्हापूर हे जसं ऐतिहासिक शहर आहे तसं एक आध्यात्मिक वारसा लाभलेले शहर देखील आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीमुळे जरी कोल्हापूर जगप्रसिद्ध असले तरी जगदंबेच्या मंदिरा व्यतिरिक्त कोल्हापूर जिल्हा परिसरात अनेक महत्त्वाची मंदिरे आहेत। त्यापैकीच एक म्हणजे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणारे कोल्हापूरच्या नंदवाळ या ठिकाणचे विठ्ठल मंदिर आहे। जे भाविक आणि वारकरी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते या ठिकाणी आषाढी एकादशी अनुभवत असतात। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी भगवान विष्णूंची एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, जी 12व्या शतकापर्यंतची प्राचीन मूर्ती आहे। या मंदिरामध्ये असलेली विठ्ठल रुक्माई ही मूर्ती आणि त्याचबरोबर या मंदिराच्या परिसरात सापडलेल्या प्राचीन मूर्त्या जर आपण पाहिल्या तर या मंदिराचं स्थान कितीतरी प्राचीन होतं असं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी स्थानिक लोकगीतांचा जर आधार घेतला तर आधी होते नंदापूर, नंतर झाले पंढरपूर, असे सुद्धा एक आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते। म्हणजे पंढरपुरा इतकंच महत्व या करवीर नगरीमध्ये सुद्धा विठुरायाच्या उपासनेला आहे। इतकंच नव्हे तर या विठुरायाचं जे मूळ स्वरूप मानलं जातं ते भगवान श्रीकृष्ण सुद्धा या नंदग्रामी येऊन गेल्याचा आपल्याला करवीर महात्म्यामध्ये संदर्भ पाहायला मिळतो। अशा तऱ्हेनं आषाढी एकादशीच्या दिवशी ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही अशांच्यासाठी आपल्या अंगणातलं पंढरपूर म्हणून या नंदवाळवरच्या किंवा नंदवाळच्या विठोबाला इथले स्थानिक लोक किंवा या आजूबाजूच्या पंचक्रोशीतले लोक किंवा कोल्हापुरातले लोक हे प्रति पंढरपूर म्हणून या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात। सध्या पाहायला मिळणारे मंदिर हे जसे आहे तसे यापूर्वी नव्हते। अलीकडेच हे सध्याचे मंदिराचे अधिकचे बांधकाम झालंय। पूर्वी फक्त हेमाडपंथी शैलीचे एक प्राचीन मंदिर या ठिकाणी होते, असेही मंदिर अभ्यासक राणिंगा सांगतात। आज आपण जे भव्य मंदिर पाहतो नंदवाळला गेल्यानंतर, हा मंडप अलीकडच्या 5-6 वर्षामध्ये मंडप उभारण्यात आलेला आहे। प्राचीन काळी या ठिकाणी दगडी हेमाडपंथी बांधणीचं विठ्ठलाचं मंदिर होतं। फारशी गर्दी पण असायची नाही, पण अलीकडच्या काळामध्ये या मंदिराची प्रसिद्धी वाढल्यानंतर मोठा मंडप उभारण्यात आला आणि त्यानंतर या मंदिराचा आवार वाढला। परंतु या मंदिरामध्ये असलेल्या प्राचीन मूर्त्या आणि या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या जुन्या खंडित ज्या मूर्त्या आहेत ना, या मूर्त्यांचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की विठ्ठल पूजेची किंवा विठ्ठल उपासनेची परंपरा या नंदग्राम या ठिकाणी अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। याचे आपल्याला निश्चितपणे सांगणारे पुरावे इथं पाहायला मिळतात। दरम्यान एकादशीच्या निमित्ताने जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा भजनांच्या तालावर या मंदिर परिसरात वैष्णवांचा मेळा भरत असतो। त्यामुळे या उत्साहवर्धक आणि चैतन्यमयी वातावरणात प्रतिपंढरीत आषाढीचा सोहळा प्रत्येकाने अनुभवायला हवा। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।